गाईज गुड इव्हनिंग. उद्या सानूच्या शाळेमध्ये एकादशी निमित्त तिला नऊवार नेसवून पाठवायचं आहे. त्यासाठी आम्ही आलेलो आहे मार्केटला नऊवार घ्यायला. तिच्यासाठी नऊवार खरेदी केली आणि घरी आल्यानंतर तिला मी अशी अल्टर करून घेतली. जाऊन बघते तर काय बापलेकीचा असं मेहंदीचा प्रोग्राम चाललेला. पप्पानी इतकी छान मेहंदी पहिल्यांदा तिच्या हातावर काढली म्हणून माझी लाडूबाई बघा कशी खुश झाली. सकाळी सकाळी लवकर उठून तिला रेडी केलं. तिने मला रेडी होताना खूप जास्त त्रास दिलेला. नेकलेस घालू देत नव्हती, नाकातली घालू देत नव्हती. खूप जास्त त्रास दिला. पण काय म्हणतात, आई झालं म्हणजे हे सगळं करावंच लागतं. कारण की आपलं बाळ शाळेमध्ये सगळ्यात सुंदर दिसावं हे प्रत्येक आईला वाटतं आणि अशी दिसत होती माझी रखुमाई. घरी आल्यानंतर आहोंना साबुदाणा वडे करून दिले. त्यावर त्यांनी असा छानसा रिव्ह्यू मला दिला. मग त्यानंतर सानूला घ्यायला मी शाळेत गेले. त्यांच्या शाळेला ग्राउंड नसल्या कारणाने त्यांनी तो जो इव्हेंट होता तो विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ ठेवलेला. तिथे जाऊन तिला घ्यायला गेले तर ती अशी पावले खेळत होती. तिला घेऊन येता येता रस्त्याने जी केळी दिली होती प्रसाद म्हणून तिने रस्त्यानेच खाल्ली. घरी यायची वाटही नाही बघितली आणि अशी पुढे पुढे चालली होती. घरी आल्यानंतर तिला म्हणलं थोडंसं फोटोशूट करू, पण तिचा मूडच खराब होता. कारण की तिचं म्हणणं होतं की पप्पाने आज कामाला जायचं नव्हतं, माझ्याजवळच थांबायचं होतं. पण कसं आहे ना, कामाला तर जावं लागणारच आहे. पण तिचा रुसवा फुगवा मी काढला आणि घरी गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट केला. तुळशी वृंदावनजवळ बसून मस्त माझ्या सानुलीनी छानसा फोटो काढला. नंतर रांगोळीजवळही फोटो काढला. पण नंतर काय झालं काय माहिती, अशीवर फुगून बसली माझी सानू. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.